गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धोका कमी झाल्यानंतर खाणींच्या लीजसाठी कंपन्या सरसावल्यात। मात्र अस्तित्वाचा प्रश्न उभा राहू नये म्हणून आदिवासी बांधव एकवटले असून त्यांनी खाणींविरोधात ठराव केलाय। गडचिरोलीत खाणीच्या लीजसाठी कंपन्या सरसावल्या। आदिवासी बांधवांचं अस्तित्व धोक्यात येणार। ग्रामसभांमध्ये लोह खाणींविरोधात ठराव। 4 दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे लोह खनिज काढण्याची कोणीच हिम्मत करत नव्हतं। लॉयड्स मेटल कंपनीला लीज मिळाल्यानंतर आता अनेक कंपन्या वेगवेगळ्या खाणींची लीज घेण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आदिवासी बांधवांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती आदिवासी नेत्यांना वाटतेय। सुरजागडवरील आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या ठाकूरदेव यात्रेनिमित्त ग्रामसभांनी प्रस्तावित लोह खाणींविरोधात ठराव केलाय। हमारा रिक्वेस्ट है शासन को कि ये जो खदान प्रस्तावित है वो रुकना चाहिए, कुछ दिन रुकना चाहिए और जंगल बचना चाहिए। ये गडचिरोली जिले का शान है, मान है। ये खदान तो है हमारा सभी का है, लेकिन जंगल बचना चाहिए, ऐसा हमारा सरकार से निवेदन है। नक्षलवादाची समस्या जसजशी सुटत जाते तसतसं गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढणार आहे। प्रस्तावित खाणी किंवा औद्योगिकीकरणाने आदिवासींच्या जीवनात भौतिक सुविधा निश्चितच वाढतील, पण जंगलाचं अस्तित्व किती राहील शाश्वती कुणीच देऊ शकत नाही। अशा स्थितीत आदिवासी नेत्यांच्या आक्रोशाची दखल सरकार दरबारी घेतली जाईल का हे पाहावं लागेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।